नमस्कार शेतकरी बंधूंनो. तात्या भाऊ मिनी ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन प्रथमतः. आणि हे पहा, आपण हे नेपिचर गवताची लागवड केली आहे. तर लागवड करण्यापूर्वी आपण कशा पद्धतीची लागवड करता ते आम्हाला तुम्ही कमेंटमधून सांगा. आम्ही अशा पद्धतीची नियोजन केलं आहे. तर आपण प्रथमतः रानाला शेणखत घातलं आहे. शेणखत घातल्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने सारा पाडला आहे. आणि साऱ्यामध्ये आपण गवत कांडी एक कांड आपण कोयत्याच्या पद्धतीने तोडून ते आपण हे अशा पद्धतीने हे पहा, हे असं खोसलं आहे. अंतर देऊन इथे एक अशा पद्धतीने आम्ही वाफ्यामध्ये हे ना गवत लावलं आहे. गवत लावल्यानंतर गवताची ही दुसरी तोडणी आहे. तर पाहू शकता, गवताची दुसरी तोडणी आहे. आणि ज्या टायमाला दुसऱ्यांदा गव्हास हे तुटलं जातं तर त्या टायमाला पाहू शकता याला किती फुटवा आहे बघा. एक डोळा पद्धतीने आपण लावलं होतं. तर एका डोळ्याला तुम्हाला सांगतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही. कमीत कमी 50 त्याच्यामध्ये हे असन. तर त्यानंतर तुम्हाला सांगतो, जे अशा पद्धतीने हे फुटलेलं आहे. आता हे जे बारीक कोंब जे आहे ते बारीक कोंब काही कामाचे नाही. हे जे मोठा कोंब जे आहे हा सरळ पद्धतीने वर जाणार आणि जास्त फुटवा झालेला आहे हे याचा. तर आपण याचा आहे ना एक फुटवा असं काढून बाजूला टाकणार आहे. नाही काढला तरी चालतंय. जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्यापासून आपण ज्या गाई चाऱ्यामध्ये मका आणि हे जर नेपिचर गवत वापर जर केला तर गाईंच्या दुधासाठी खूप छान असं खाद्य आहे. आणि नेपिचर गवताचं एक वैशिष्ट्य आहे. आणि हे गवत जे आहे ते एकदा जर गवत आपण जर आपल्या रानामध्ये जर केलं तर 2-3 वर्ष या गवताला फक्त तोडणी झाल्यानंतर युरिया मारायचा. आणि युरिया मारल्यानंतर मग त्याला पाणी द्यायचं आहे आपण. आणि आपण जर मोठं एखादं खत जरी टाकलं, महाधन म्हणा किंवा 10-20 जर म्हणा, तर ते अति वेगाने वाढतं. लवकरात लवकर गाई चाऱ्यासाठी ते खायला येतं. आम्ही बघा आत्ताच 15 दिवस झाले, 15 दिवसापूर्वी हे गवत तोडलेलं आहे. तर पाहू शकता आपण याची उंची माझ्या इथं लागते. पाहू शकता एवढी उंची वाढली आहे 15 दिवसामध्ये, अगदी झपाट्याने वाढली. आम्ही त्यासाठी 2 विहिरीच्या गोणी ना याच्यासाठी वापरले आहे, पाण्यातून सोडले आहे. एक गोण आपण पहिल्यांदा मारली आहे गवत तोडल्यानंतर आणि एक गोण हे आपण पाण्यातून सोडले आहे. अशा पद्धतीने याला युरियाचा रिझल्ट आला आहे. आणि रिझल्ट आल्यामुळं गवताला फुलं अशी काळोखी आहे. गवताला फुल काळोखी आहे आणि पिवळसरापणा अजिबात दिसत नाही. पाहू शकता आपण. आणि अति वेगाने वाढतं. युरिया जेवढा तुम्ही या गवताला मारसान तेवढा गवत झपाट्याने वाढतं. तर 15 दिवसाचं गवत झालं आहे. 15 दिवसाचं गवत आहे. अशा पद्धतीने एवढं प्रमाणात वाढलं आहे. आणि आपण कसं गवत लावता हे सुद्धा आम्हाला सांगा, कारण आमच्या इकडं वाफ्या पद्धतीने गवत लावतात. तुमच्या इकडं कसं लावतात, सरीव लावतात का कसं लावतात हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर पहा, नेपिचर गवत ज्याने गवताची एक वैशिष्ट्य आहे तर आपण जाणून घ्यायचं आहे. गवत अजिबात म्हणजे दाट करायचं नाही. ज्यावेळेला आपण सारा करतो तर जागा ठेवायची, 3-3, 4-4 फुटाची जागा ठेवायची याच्यामध्ये कांड्यामध्ये. कारण जेणेकरून पहिल्यांदा आपल्याला वाटतं काही नाही, पण ज्या वेळेला दुसऱ्यांदा अशा पद्धतीने गवत आपण तोडलं आहे. पाहू शकता एवढा फुटवा झाला आहे. म्हणजे माझ्या अंदाजे कमीत कमी 3-3 फूट जागा आहे ना एका बेटाडाने ना एका डोळ्यापासून तयार झाला आहे हे बेटाड. पाहू शकता आपण.
आणि खूप छान अशा पद्धतीचं हे नेपिचर गवत आहे. त्याच्यातून जर आपण मकाची जर जोड दिली तर दुग्ध व्यवसायासाठी गायांसाठी खूप छान असं हे गवत आहे. तर प्रत्येक वेळेला त्याची ज्या वेळेला आपण तोडणी करीन त्यावेळेला तोडणी केल्यानंतर युरियाचा आहे ना डोस त्याला आहे ना अति आवश्यक आहे. कारण युरियापासून काळ होती आणि वाढ होती. आणि ॲक्च्युली आपल्या रानाला खत आहे, तो विषय नाही काही. आपण सुद्धा अशा पद्धतीने लिपीचे गवत लावावा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आपण कशा पद्धतीने लावितात ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर कसा वाटला व्हिडिओ आवर्जून हे सांगा. आणि आपण कोणतं खत मारताय आपण ते बी आम्हाला कमेंटमधून सांगा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.